हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते। तर आज आपण बोटनेकवरती ब्लाउज डिझाइन कटिंग अँड स्टिचिंग शिकणार आहोत। तर हे पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, मी माप सर्व दाखवलेली आहेत। तर वरती बोटनेक 4 बाय 4 घेतलेला आहे, रुंदी 4 आणि उंची 4 घेतलेली आहे आणि खालचा जो ड्रॉप शेप आहे तो तुम्ही तुमच्या मनाने घेऊ शकता। 7, 8 किंवा संपूर्ण उंची 11 किंवा 12 अशी घेऊ शकता। बॉक्स केल्याच्या नंतर मी इथे आखून घेतलेला आहे, पाहू शकता अशा पद्धतीने। आणि ड्रॉप शेपच्या त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या पद्धतीने दुसरा आकार जरी दिला तरी खूप सुंदर दिसतो। तर हे पहा, अशा पद्धतीने आपण अगोदर अस्तरवरती कटिंग करून झाल्याच्या नंतर आपण मेन फॅब्रिक घेऊन मेन फॅब्रिकवरती कटिंग करत आहोत। एकदम स्लो आणि सावकाश पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करते मैत्रिणींनो मी। तर सुलट बाजूने इथे मी ब्लाउज टाकून घेतलेला आहे आणि त्यावरती सुलट बाजूवरतीच आपण हे अस्तर आपण व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने अस्तर ठेवून घेतलेलं आहे। तर आणि सुरुवातीला आता इथे मी गळ्याचं स्टिचिंग करत आहे। तर पाव इंच असं सोडून मी गळ्याचं स्टिचिंग करत आहे, 1-2 रेषा सोडून म्हणजे साईडला। तर अशा पद्धतीने आपण सुद्धा स्टिच करायचं आहे गळा, इथे पाहू शकता। आणि गळा स्टिच करताना दोन्ही साइडने दोन्ही हाताने व्यवस्थित करत असं आपल्याला गळा स्टिच करायचा आहे, जेणेकरून खालच्या बाजूने कसल्याही प्रकारचे रिंकल्स वगैरे चुन्या वगैरे येणार नाहीत। तर हे पहा, अशा पद्धतीने इथे मी गळा कटिंग केलेला आहे, स्टिचिंग केलेला आहे आणि यानंतर एक्स्ट्राचा जो पार्ट होता तो मी कट करून घेत आहे। यामुळे गळ्याला आपल्या व्यवस्थित फिनिशिंग येणार आहे। तर इथं आपलं संपूर्ण गळ्याचं स्टिचिंग झालेलं आहे। तर यानंतर आता आपल्याला गळा पलटून घ्यायचा आहे, त्यासाठी छोटी छोटी इथं कट्स मारून घ्यायचे आहेत, त्यामुळे व्यवस्थित आपला गळा पलटला जाणार आहे। तर हे पहा, गोलाकार असल्यामुळे गळ्याला आपल्याला छोटे छोटे कट्स मारून घ्यावे लागतात। त्यानंतर आपल्याला हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित टोक काढून घ्यायचं आहे गळ्याचं, आपल्या बोटनेक गळ्याचं। इथे मी टोक काढून घेतलेला आहे आणि जर व्यवस्थित निघत नसेल तर आपण सुईच्या सहाय्याने किंवा एखाद्या टोकाच्या वस्तूने सुद्धा काढलं तरी चालेल। हे पहा, अशा पद्धतीने सुईच्या सहाय्याने आपण हे टोक आपलं काढून घ्यायचं आहे। एकदम छान असं टोक बाहेर येतं। तर यानंतर आपण इथे दाबटीप मारून घेणार आहोत, म्हणजे वरती टिप मारून घेणार आहोत। तर थोड्याशा अंतरावरतीच मी इथे टिप मारत आहे, एकदम चिटकून सुद्धा तुम्ही मारू शकता, पण यावरती मी नंतर लेस अटॅच करणार आहे, त्यामुळे मी थोड्याशा साइडने मारणार आहे, यामुळे फिनिशिंग सुद्धा छान येते आपल्या गळ्याला। तर हे पहा, अशा पद्धतीने मी इथे गळ्याच्या साइडने स्टिचिंग करून घेत आहे। तर मैत्रिणींनो, अशाच पद्धतीचे आणखीन खूप सारे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत, मी अपलोड केलेले आहेत। बोटनेकचे किंवा वेगवेगळे पॅचचे, पैठणी साडींचे, फुगाबाई वगैरे खूप छान असे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत। जर ते तुम्ही पाहिले नसतील तर ते सुद्धा तुम्ही पाहून घेऊ शकता आपल्या चॅनलवरती जाऊन। तर हे पहा, अशा पद्धतीने आपला गळा पूर्ण स्टिच झालेला आहे। तर आता चारही बाजूने आपण इथे स्टिचिंग करून घेतलेला आहे आणि एक्स्ट्राचा पार्ट कट करून कमरेची आता पट्टी आपण इथे जॉईंट करत आहोत। तर हे पहा, इथे 1.5 इंचाची कमरेची पट्टी घेतलेली आहे, थोडीशी कमी जास्त झाली तरी काही हरकत नाही। अशा पद्धतीने एका बाजूला मी पट्टी जॉईंट केलेली आहे। यानंतर यावरती आता आपण दाबटीप देऊन घेत आहोत। पट्टीवरती आपल्याला टिप मारायची आहे, एक्स्ट्राच्या ब्लाउजवरती नाही। हे पहा, अशा पद्धतीने टिप मारून झालेली आहे आणि आतल्या बाजूने मी इथे फोल्ड करत आहे। नंतर याला आपण हात शिलाई वगैरे करू शकतो, जर जास्तच आपल्याला दिसत असेल खालचा धागा वगैरे तर हात शिलाई करू शकता, किंवा यावरती आपण सुद्धा लेस सुद्धा लावू शकतो। तर हे पहा, आपला बोटनेक गळा संपूर्ण स्टिच झालेला आहे। आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका। सबस्क्राईब करा, साईडचा बेल आयकॉनचं बटन ऑलवरती ठेवा, त्यामुळे मी जो काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येऊन जाईल। तर हे पहा, यानंतर मी यावरती लेस अटॅच करत आहे। तुम्हाला जर लेस नको असेल तर तुम्ही असंही ब्लाउज ठेवू शकता। तर इथे पाहू शकता, एका साइडने आपल्याला लेसला टिप मारून घ्यायची आहे। तर मैत्रिणींनो, तर तुम्हाला जर व्हिडिओ आपला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करायला विसरू नका। थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींसोबत शेअर करा
आणि कमेंटमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला की नाही हे सांगायला नक्कीच विसरू नका प्लीज. तर हा झाला आपला गळा संपूर्ण स्टिचिंग, कटिंग आणि स्टिचिंग झालेली आहे. तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.